राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आनंदजी, आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन आहे. मुळात वर्धापन दिनानिमित्त कशा प्रकारे शुभेच्छा द्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या निमित्ताने आत्ता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. आत्ता ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते होईल आणि या प्रसंगी प्रमुख उपस्थिती खासदार सौ सुनेत्राताई पवार यांची आहे आणि त्यामुळे मोठ्या उत्साहात आता ध्वजारोहण करून आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्य कार्यक्रम दुपारी 2 वाजता आतमध्ये हॉलमध्ये सुरू होईल. तुम्ही मुख्य प्रवक्ते आहात, वारंवार तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा देत असतात. आज दोन्ही राष्ट्रवादीचा खरं तर वर्धापन दिन आहे. भविष्यात 2 वर्धापन दिन होईल असं वाटलं होतं का? नाही, शेवटी ज्या वेळेला वेगळी राजकीय भूमिका 2 जुलै 2023 रोजी माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातले तमाम लोकप्रतिनिधी असतील, संघटनेमध्ये माझ्यासारखे काम करणारे लोक असतील, आम्ही त्यावेळेला अजितदादांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं आणि त्यामुळे आमची सगळ्यांचीच राजकीय वाटचाल माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होती आहे. दोन्ही पवार एकत्र येणार म्हटलं जात आहे. चर्चेवरती तुमचं का मत? कालच प्रांताध्यक्षांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारची कुठली चर्चा नाही, अशा कुठल्या प्रकारचा प्रस्ताव नाही आणि त्यामुळे ह्या ज्या काही चर्चा चालल्या त्या सगळ्या निरर्थक आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, दुसऱ्या राष्ट्रवादीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जो काय वर्धापन दिन आहे, शुभेच्छा कशा द्या? नाही, शेवटी वर्धापन दिन त्यांचाही आहे, त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा देतो. आमचा वर्धापन दिन बालेवाडी इथे मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो आहे आणि त्यामुळे आमच्याकडे अलोट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून माणसं येतात. जवळजवळ 50,000 लोक आमच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला येतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत करायला.